आलो आपण तपोवनला. तपोवनमध्ये बरेचसे मंदिर आहेत, तर आपण ते मंदिर बघूया. आणि ही आहे श्रीराम यांची भव्य काय मूर्ती. तर तपोवनला तुम्ही जसे याल तेव्हा तुम्हाला ही मूर्ती दिसेल. तर श्रीराम यांच्या मूर्ती समोरच इकडे श्री लक्ष्मण भगवान यांचं मंदिर आहे. असं मानलं जातं की शूर्पणखेचा नागचैती ह्याच जागेवर श्री लक्ष्मण भगवान यांनी कापलेला, आणि त्यांची शेषनाग अवतारामधली मूर्ती या मंदिरामध्ये आहे. तर जर तुम्ही तपोवन मध्ये याल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. इकडून तुम्हाला दिसू शकते श्री राम यांची मूर्ती किती भव्य काय आहे ते. इकडे ह्या टेम्पलची विशेषता आहे की ह्या टेम्पलमध्ये, या मंदिरात सगळ्या धर्मांचे देवी आहे, देवधर्म. पण एक एक करून जाऊया. व्हॉट इज रिलिजन इज रिअलायझेशन ऑफ गॉड. सो हे भगवान बुद्धाचं हे महावीर स्वामी. इकडे जगन्नाथ धाम. आणि इकडे भगवान शंकर, दत्तात्रय, श्रीहंसजी महाराज, राजेश्वरी देवी, हे राम दरबार. माँ दुर्गा, श्री गणेश, लक्ष्मी, राधे कृष्ण, संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रखमाई. हे एक युनिक टेम्पल होता, म्हणजे असे टेम्पल मी बघितले जाऊ शकतात, पण ते थोडं युनिक होता. इकडून जाऊया पुढे आपण. आता आपण जाऊया कपिल गोदावरी संगम. कपिल गोदावरी संगम हे ऑल रिलिजियस टेम्पल होता. हा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे तपोवन आहे. तपोवनमध्ये आलेत आपण. आणि तपोवनमध्ये बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. इकडे आपण भगवान, क्या चाहिए हेल्प? काय कसला व्हिडिओ काढायचा? पिकाची पिल्लं आधी पाहिलं का? नाही. हा ब्लॉग चालू केले रे. आपका कैमरा, आपका आईडी का नाम क्या है? ओमकार खंडागर. अरे यूट्यूब, इंस्टा दोनों पे है. मिनी ब्लॉग. अभी पोस्ट नहीं किया, रिकॉर्ड कर रहा आप बाद में. एक हाथ पहले तो कोई है ना. माझे 1,500 आहेत. नाही वाटतं ना मग. नाही मितलेच आहेत का? इकडे काय बघितलं पाहिजे? मी मुंबईवरून आले. हा का? हा. तपोवन, पंचवटी, पंचवटी सगळं गंगापूर आपला गंगापूर बैकवाटर, जो बैकवाटर एक नंबर दूर है क्या इधर से? हाँ. अच्छा. मतलब आपको 100 रुपीज में उधर छोड़ देंगे. ऑटो वाले. थैंक यू. सो यहाँ पे इकडे ते लोक हिंदीमध्ये बोलत होते, म्हणून मी हिंदीमध्ये बोललो. लहान लहान पोरं होते, विचारत होते माझं आयडीचं नाव काय कसं बघूया काय होतं. जाऊ. इकडे थोडा कचरा तर केलेला आहे लोकांनी. जाऊत आपण. बघा
तपोवनवरून आलोत आपण पंचमुखी हनुमानच्या मंदिरामध्ये. या मंदिराची विशेषता अशी आहे की इकडे पंचमुखी हनुमान ची मूर्ती आहे, बघू शकतात तुम्ही. तर हे पण एक युनिक असं मंदिर आहे, तर इकडे पण तुम्ही विजिट करू शकता. पंचमुखी हनुमान मंदिर. आता आपण पुन्हा आलेत पंचवटी परिसरामध्ये. इकडून मी जाणार आहे हॉटेल अंबिकामध्ये. एक मी ब्लॉग बघितलेला, तर त्या ब्लॉगमध्ये जी आयटममध्ये सांगितली आहे तशी आपण कवर करतो. बेसिकली पंचवटीमध्ये जेवढे पण मंदिर आहेत ते सगळे कवर केले. त्यांनी सांगितलेलं की इकडे नाशिकमध्ये हॉटेल अंबिकामध्ये मिसळ खूप फेमस आहे, तर ती मिसळ आपण खाणार आहेत. ती मला वाईब येते भाटुबाचा इंग्रजी जसा ट्रॅव्हल करत होता तशी. फक्त एवढंच की मी तिथल्या इथेच ट्रॅव्हल करतोय. काय भारी वास येतो इकडे मिसळचा, कांद्याचा. खूप लाईन आहे. माझ्याकडे ऑलमोस्ट 6-7 लोक आहेत. माझ्या मागे सुद्धा लोक आहेत. असं तर या नाशिकच्या मिसळची खासियत अशी आहे की इकडे जे आहे ते काळ्या मसाल्याचा ची तर्री बनवली जाते आणि मिसळसोबत तुम्हाला काळ्या मसाल्याची तर्री दिसू शकतात. हे बघा, ह्याचा रंग सुद्धा काळा आहे. तर बघू, टेस्ट करूया कसं लागतं हे. पाव आहे, ही नॉर्मल मिसळपेक्षा थोडी वेगळी आहे नाशिकची मिसळ. अशा प्रकारे आपण इथली मिसळ खाल्लेली आहे. छान होती, वेगळी होती थोडी. आणि बघा इकडे नाशिकचे जुन्या पद्धतीचे घरं. हे बघा, वाडे बघा काय सुंदर आहे. मी बॅक कॅमेराने दाखवतो. तर आता वाजले दुपारचे 1:45 आणि सकाळी आपण सुरुवात इकडूनच केलेली, इंद्रकुंड देवस्थानपासून. इकडून आपला जर्नी स्टार्ट झालेली. आता बेसिकली काय केलेलं आहे, जे मला भेटलेले रिक्षामध्ये त्यांच्यासोबत आपण 500 रुपये दिले. त्याने 1 वाजेपर्यंत, त्या ऑटो ड्रायव्हरने 1 वाजेपर्यंत आपल्याला नाशिकमधले सगळे पार्ट दाखवले, जसं काळाराम मंदिर, कपाळेश्वर, तपोवन, पुन्हा काटा मारुती. तर हे सगळे आपण बघितले 500 रुपयामध्ये. हे 500 रुपये माझ्या एकट्याचे नव्हते, तिघांमध्ये होते. तर तिघांमध्ये होते. तर बेसिकली तुम्ही बोलू शकतात अराऊंड 160-170 रुपये पर पर्सन पडलं हे पूर्ण इकडे फिरायचं. फक्त प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये एक होता की खूप घाईमध्ये झालं, कारण सगळ्यात पहिलं आपण इंद्रकुंड देवस्थान ते बघितलं, त्यानंतर रामकुंड बघितलं, रामकुंड नंतर कपाळेश्वर मंदिर, काळाराम मंदिर नंतर सीता गुफा. हे सगळं सीता गुफेनंतर तपोवनमध्ये श्रीराम यांची भव्य मूर्ती होती, त्याचं दर्शन घेतलं आपण. तर एवढं सगळं आपण 1 वाजेपर्यंत केलं. नंतर मग ते मला सोडणार होते पंचवटीला, पण मला ते हॉटेल अंबिका जे आहे ते जवळ दिसलं रस्त्यात. मग मी बोललो मी इकडेच उतरतो, आणि मग तिकडून मी हॉटेल अंबिकाला गेलो, नाश्ता केला. आणि आता वाजले 1:45, अराऊंड 40-45 मिनिट लागले नाश्त्याला, कारण तिकडे पण गर्दी होती. आता इकडून मी जाणार आहे सरकारवाडा म्युझियम. सरकारवाडा म्युझियममध्ये चा पण एक वेगळा इतिहास आहे. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगेल. आणि मी मिसळ खाताना बाजूचे काका होते, त्यांना विचारलं की सिन्नर मध्ये गोंडेश्वर म्हणून मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे, तिकडे कसं जायचं. तर त्यांनी ते पण सांगितलेलं. मला इकडून निपाणी बस स्टॉप पासून At Yashraj Enterprises, continue on to Ahilyabai Holkar Bridge, Godavari River, Ahilyabai Holkar Bridge. 2-2:30 पर्यंत बसने 6 वाजेपर्यंत मी रिटर्न येऊ शकतो इकडे. अशा प्रकारे आपलं सॉर्टेड होऊन जाईल. नंतर मला इव्हिनिंगसाठी हे बघायचं आहे, काय बघायचं आपल्याला, गाड्या.
मोस्टली ह्याच एरियामध्ये मी गार्डन आहे इव्हिनिंगसाठी डॉर्मेटरी बघायचे मी बघितले 2 ठिकाणी, पण तिकडे सध्या मी कन्फर्म नाही केलं काय बुकिंग वगैरे. तर एकदा मी सगळं फिरून येईल तेव्हा मी फायनल करेल. आणि बघा आता मी हा जो ही गोदावरी नदी आहे तुम्हाला दाखवतो पुढे. आणि इकडे थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवेल रामकुंड आहे आणि गोदावरी नदी आहे. हे बघा इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. इकडे पण हे मंदिर बनत आहे ह्या साईडला आहे. जे आपण सकाळी गेलेलो तेच आहे. आता मी दुपारी हा अँगलने घेऊन बघतो. बस एवढाच फरक आहे. सर रँडमली 2 वाजता मी इथल्या नाशिकच्या गल्ल्यातून फिरतोय. एकदम छोट्या गल्ल्या आहेत. असं मी जे यूट्यूब व्हिडिओजवर मूवीजमध्ये बघितलं असं वाटतं बनारस पण असंच काइंड ऑफ मध्ये असं एकदम जुने घरं अशा हाताने पेंट करून रंगवलेल्या पाट्या. आणि त्याला सराफ बाजार बोललं जातं. बेसिकली इकडे सगळे ज्वेलरीचे दुकान आहेत. हे बघा ज्वेलर्स सगळे ज्वेलर्स. जे आजूबाजूला मागे पुढे सगळीकडे ज्वेलर्स. हे बघा ह्या जुन्या पद्धतीच्या सीड्या केवढ्या रुंद आहेत. एका टाइमला एकच जण जाऊ शकता. तर हे बघा हा आहे नागपूर सरकार वाडा. आणि हे सराफ बाजार पोलीस स्टेशन. तर सरकारवाडा 18व्या शतकाच्या उत्तरार्ध म्हणजे बेसिकली एंडमध्ये बांधला गेला 1750 to 1760 ह्याचं रिझन अजून बेसिकली मतभेद आहेत की हा नक्की कोणी बांधला वाडा. पण जे पण डेटाबेस आहे त्याच्या अकॉर्डिंग नानासाहेब पेशव्यांच्या सरदारांपैकी एक सरदार रंगनाथ ओडेकर यांच्या देखरेखीखाली हा वाडा बांधला. पण जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आणि बाजीराव पेशवे 2 ह्यांना हरवले त्यानंतर हा वाडा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हँडल केला. तर हा वाडा ॲज अ जेलसुद्धा यूज केला गेला होता जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावर त्या टाईमला. आणि हेच आहे ह्या वाड्याबद्दल. तर आत मी जाऊन आलो. आत 10 रुपये तिकीट आहे. ह्यामध्ये 17व्या शतकातले सगळे मुघल मराठा चा जो पिरियड होता त्या पिरियडमधले सगळे तलवार बंदुका ते सगळे. आणि खूपच 12व्या शतकापासूनच्या मूर्ती आहेत देवांच्या, विष्णूच्या, पुन्हा ब्रह्मदेवाच्या. अशा वेगवेगळ्या मूर्ती आहेत ह्या वाड्यामध्ये. आत व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हतं तर मी ते काढले नाहीत. तर आता आपण चालूया पुढे.